लक्ष्मीनगर वडगाव येथे राहतो. मला हाताचा त्रास होता, डाव्या हाताचा. हात माझा मुली करत नव्हता, वर वगैरे साईड वगैरे जात नव्हता. तसेच माझ्या पोटाला सुद्धा फॅटच्या अशा छोट्या छोट्याशा गाठी आहेत. आणि ह्याकरिता मला माझे माऊसभाऊ आहेत वाघमारे सर म्हणून, ते इथे मला वाटते 4 महिने झाले येऊन राहिले. त्यांना मानेचा त्रास होता. त्यांची मान बिलकुल अशी रोबोटसारखी इकडे मुव्हिंग करत नव्हती किंवा बेडवर झोपले तर अशी सरळ टेकत नव्हती. त्यांना इथे येऊन बराच फायदा झाला. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की मी नोगा बेस्टला जात आहे, मला त्यामुळे बराच फायदा झाला, तू पण येऊन बघ, तुला पण होईल. आज मी 1.5 ते 2 महिना होत आहे मी इथे येत आहे रेग्युलरमध्ये. सोबतच माझ्या मिसेसला पण आणत आहे. मी इथे रेग्युलर थेरपी करत असताना माझं मेडिटेशन चालूच आहे, तरी पण मला हाताला बरंच काही फायदा झालेला आहे. आणि मला ज्या पोटाला गाठी लागत होत्या अशा वस्तू, त्या आता बहुत प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात मला चष्मा हा 30 ते 35 वर्षापासून लागलेला आहे. मी जेव्हा कधी दरवर्षी डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर दरवर्षी मला तुमचा नंबर वाढलेला आहे असं सांगत असतात. पण यावेळेस असं काही झालेलं आहे की डॉक्टरने मला तुमचा दूरचा नंबर कमी झाला आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे मला असं वाटत आहे की मला या थेरपीमुळेच तो फायदा झालेला आहे, कारण या अगोदर असं कधी झालेलं नव्हतं. मला असं म्हणायचं आहे की मी इथे जेव्हापासून आलो, ज्यांनी मला सांगितलं त्यांना पण फायदा झाला, त्यांनी मला सांगितलं मला पण फायदा झालेला आहे. त्यामुळे मला माझे जे कोणी ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना पण समजा असा काही त्रास असेल तर त्यांना फायदा व्हावा म्हणून मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बरेच लोकांना सांगितलं आहे, त्यापैकी काही लोक येऊन राहिलेले आहेत, त्यांना पण फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे का जोपर्यंत इथे नोगा बेस्ट हाऊस चालू आहे तोपर्यंत वेळातून वेळ काढून तुम्ही इथे येऊन थेरपी घेत जा, जेणेकरून तुमच्याकडे जो काही प्रॉब्लेम असेल छोटा मोठा तो नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला फायदा होईल. मी नोगा बेस्टमधील प्रेम सरांना, घनश्याम सरांना धन्यवाद देतो, त्यांनी इथे हा हाऊस चालू केल्याबद्दल. आणि इथे ज्या कोणी मुली आहेत काम करत आहेत त्या आईबाबाप्रमाणे ट्रीटमेंट करतात. इथला माहोल पण असा घरच्यांसारखा असतो. इथे आल्यानं अर्धी तब्येत अशीच चांगली होते इथल्या माहोलने. जसं एखाद्या डॉक्टरच्या बोलण्याने अर्धी तब्येत चांगली होते म्हणतात, त्याप्रमाणे इथे आल्याने त्या वातावरणात अधिक तब्येत चांगली होते आणि इथे यावं असं वाटत असते. त्यामुळे मला असं वाटते की जेवढं जास्त लोकांना सांगता येईल आणि जेवढा जास्त लोकांना फायदा येईल तर त्यांनी इथे येऊन घ्यावं आणि इथे येणाऱ्या लोकांनी 1+1 याच्यानुसार लोकांना सांगण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद प्रेम सरांना आणि अच्छा, थोड़ा सा ये बताइए कि आज जैसे अगर हम इन्वेस्ट कर रहे हैं किसके ऊपर, N5 के ऊपर, ठीक है, तो क्या हम बीमारियों पे इन्वेस्ट करने से अच्छा है कि नहीं? सर इन्वेस्ट करने से तो फायदा ही होगा। फर्क अभी इतना है कि सभी लोग तो नहीं कर सकते, सबकी आर्थिक ये नहीं बता सकता मैं, मगर जिनकी भी कंडीशन है, जिनके घर में आर्थिक कंडीशन अच्छी है वो इसको ले सकते हैं। इससे आप लोगों जैसे आप लोग यहाँ पे आते, आपको अगर अच्छा फायदा मिला है, अगर आप घर में मशीन लेके जाएंगे तो आपके पूरे परिवार में उसका फायदा मिलेगा, क्योंकि सभी के पास टाइम नहीं रहता है। अगर घर में रहती है मशीन तो 24 घंटे पड़ी रहती है, तो घर में तुम्हारे जितने भी फैमिली मेंबर्स है सब उसको फायदा कर सकते हैं और उसका लाभ उठा सकते हैं। तो मशीन अगर घर में कोई ले जा सकता है तो ले जाइए, इससे आप लोगों को फायदा होगा। ठीक है, एक बार की जोरदार ताली पापा जी के लिए। ठीक है, और उन्होंने यहाँ का अपना खुद का एक्सपीरियंस बताया कि हाथ उनका क्या है ऊपर नहीं जाता था, अभी जा रहा है कि नहीं? ठीक है, अभी गया ना। ठीक है, तो इस तरीके से अगर देखा जाए तो अपना जो खुद का एक्सपीरियंस है वो भी क्या है, लोगों की भी शेयर करना है। अब जैसे हो सकता कोई नया पर्सन आके बैठा है, क्या पता मेरा हाथ ऊपर जाएगा कि नहीं, लेकिन पापा जी ने क्या बोला कि मैं 2 महीने से आ रहा हूँ और मुझे ये फायदा क्या है लगा है। तो एक एक्सपीरियंस उनमें क्या है चला गया, एक एक्सपीरियंस शेयर करने से। तो अब जब वो रेगुलर थेरेपी करेंगे वो भी क्या है अपनी प्रॉब्लमों को कम पाएंगे। और आने वाले समय में हम इस तरीके की सारी प्रॉब्लम को यहाँ से खत्म करेंगे और आप लोग रेगुलर से जुड़े रहेंगे। अगर ऑफर टाइम में है